आमच्या या मॅडमांनी तर ना माझं काम वाढवण्याचं एकही संधी सोडत नाही. खूप वैताग आणलाय. का तर सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे ना आमचं रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती आणि आज ना खूप दिवसांनी मी या तांदळाची भाकरी बनवली होती, जे आमच्या दियाला ना प्रचंड आवडतात आणि सोबत इकडे वांग्याची भाजी पण शिजत होती. आज खूपच उशीर झाला होता जेवणाला आणि बाहेर पाऊसही चालू आहे आणि आज बाजारला सुद्धा गेला होतो. मग तिथेच आम्हाला थोडं वेळ झालं आणि त्यात हिचं एक लुडबुड. एकही काम मला ना नीट करू देत नाही. मग भाजी शिजेपर्यंत बाजार काढून ठेवावं म्हणलं आणि हे सगळं वेगवेगळं ना दियानंच करून ठेवलंय बघा. तशी तर खूप शहाणी आहे आणि तेवढी खोडकरही. दर महिन्याला ना चॉकलेट आणून मी हे डबे गोळा केलेत आणि बघा माझं सगळंच काम हिला करायचं असतं. एवढूसा जीव आणि किती ते धडपड. सगळी डबे उचलून ना फ्रिजमध्ये ठेवली आणि असा नीटनेटकी फ्रिज बघून ना मनाला मिळणारा आनंद एक वेगळाच आहे आणि या फ्रिजला ना मी खूप जपते. मग जे थोडंफार बेकरीचं खाऊ आणलं होतं दियाच्या डब्यासाठी, तेही काढून ठेवले. आणि आज दिवस सगळा इतका धावपळीचा होता ना, त्यात रूमची हालत काही विचारूच नका. आणि हिच्या नादात जे काम 10 मिनिटात होतं ना, त्याला अर्धा तास लागतो. आणि दरवेळेस मी जेव्हा केव्हा कपडे घडी घालते ना, तेव्हा ही असंच करते. नुसतं डबल काम लावते. म्हणूनच ना मला हिचा खूप वैताग आलाय आणि हिला कोणत्या भाषेत समजवायचं मला हेच कळत नाही. सगळं आवरून आम्ही बसलो जेवायला आणि हिला जेवू घालायचं म्हणजे ते खूप मोठा टास्क आहे माझ्यासाठी. हे पण जेवायला येणार होते, तर मला भात लावायचा होता कुकरला. त्याआधी हे मी मस्त स्वीट कॉर्न शिजवले आणि भांड्यांचा ढीग बघून ना मला तर झोपच येत होती. पण हे यायच्या आत ना मला सगळं काम आवरायचं होतं. दिया एकटी बस झाली नव्हती, जी या मुंग्या पण आता मला माझ्या पाठीमागं पडलेत. कशात बघल त्यात मुंग्याच होत आहेत. चला, तर मग आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.